या गुढीपाडव्यासाठी घरच्या घरी एकदम फ्रेश हे फ्लेवरचे श्रीखंड ट्राय करून पहा. तुम्हाला मी वेलची, केसर, पिस्ता आणि एक युनिक चॉकलेट फ्लेवरचे श्रीखंड कसे बनवायचे ते दाखवते. नमस्कार, मी वर्षा. VM's किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर वळूयात कृतीकडे. तर सर्वात आधी चक्का बनवण्यासाठी दह्याची विरजण लावूयात. घरातील 4 चमचे दही एका कोरड्या डब्यात घेऊन चमच्याने घुसळून पसरवून घेतले. त्यात 1 लिटर कोमट केलेले दूध घातले व 3-4 वेळा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतले. मग डब्याचे झाकण लावून 8 ते 10 तासांसाठी दही तयार होण्यासाठी ठेवले. सकाळपर्यंत हे दही व्यवस्थित तयार झाले. त्यानंतर एका बाउलमध्ये एक स्वच्छ पांढरा रुमाल किंवा कपडा घेऊन त्यावर हे दही ओतून घेतले. आपल्याला इथे पांढरा रुमालच वापरायचा आहे. नाहीतर रंगीत वापरला तर त्याचा रंग दह्यात मिसळू शकतो. आता रुमालाला चारी बाजूंनी गुंडाळून वर उचलले. या रुमालात बांधलेले दही थोडे हलक्या हाताने दाबत, थोडे पाणी निथळवत मग चाळणीवर हा रुमाल ठेवून दिला. म्हणजे मग त्यातील पाणी हळूहळू बाउलमध्ये पडेल आणि दही कोरडे होईल. तुम्ही यावर थोडं जड बाउल सुद्धा ठेवू शकता. असे साधारण 4 ते 5 तास निथळवत ठेवायचे. तुम्हाला जर जास्त वेळ ठेवायचं असेल तर हे दही थोडे निथळल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे दही आंबट होणार नाही. आता हा आपला पाव किलो चक्का तयार आहे. तुम्ही हा चक्का बाजारातून सुद्धा विकत आणू शकता, पण तो आंबट असण्याची शक्यता असते. आता आपण हा चक्का चाळणीवर किंवा सुती कपड्यावर घेऊयात. साधारण पाव किलो चक्का तयार झाला आहे, म्हणून आपण पाव किलो पिठी साखर यात घालणार आहोत. तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर थोडी कमी साखर घातली तरी चालेल. साखर व चक्का हाताने नीट मिक्स करून मग छोट्या चमच्याने घुसळत हलवत आपण ही गाळून घेणार आहोत. म्हणजे मग साखर आणि चक्का एकजीव होऊन एकदम मुलायम श्रीखंड तयार होईल. आता हा आपला बेस तयार आहे. यापासून आपण नैसर्गिक स्वादाचे खंड तयार करणार आहोत. सुमधुर असे आम्रखंड बनविण्यासाठी एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात 1 चमचा मीठ घालूयात आणि या मिठाच्या पाण्यात 2 ते 3 हापूस आंबे स्वच्छ धुवून घेऊयात. आता या धुतलेल्या हापूस आंब्यांचे मोठे अशा प्रकारे काप तयार करून घेऊयात आणि मग एका पातेल्यावर एक चाळण ठेवून त्यावर अशा प्रकारे या साली चोळून आमरस तयार करून घेऊयात. आता तयार केलेल्या चक्क्यातलं 2 वाटी चक्का घेऊन त्यात आपण तयार केलेला आमरस घालूयात आणि मग 2 चमचे दुधात केसरच्या काढ्या भिजवून तयार केलेली केशर दूधही घालूयात. आता विस्करच्या साहाय्याने घुसळून छान असे सुमधुर असे आम्रखंड तयार करून घेऊया. वरून वरून बारीक केलेले ड्रायफ्रुट्सचे काप घालूयात. आता आपले झटपट पद्धतीने आम्रखंड तयार आहे. बेसिक वेलची फ्लेवरचे श्रीखंड बनवण्यासाठी या चक्क्यातले 1 वाटी श्रीखंड एका पातेल्यात काढून घेतले आणि मग त्यात 1 चमचा वेलची पावडर आणि चिमूटभर जायफळ किसून घातले आणि मग चमच्याने व्यवस्थित फेटून मिक्स करून घेतले. आता हे तयार झालेले वेलचीच्या स्वादाचे श्रीखंड एका बाउलमध्ये काढून घेतले. मग परत केशर पिस्ता फ्लेवरचे श्रीखंड तयार करण्यासाठी परत 1 वाटी चक्का पातेल्यात घेतला. त्यात अर्धा तास आधी 4 चमचे दुधात 8 ते 10 केसराच्या काड्या भिजवून ठेवल्या होत्या. त्यामुळे दुधाला छान केसरी रंग आला होता. हे दूध आपण आता चक्क्यात घालूयात आणि थोडे बदाम, काजू आणि 4 ते 5 पिस्त्याचे काप घालूयात. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता हे आपले केसर पिस्ता श्रीखंड तयार आहे. केसरामुळे आणि पिस्त्याच्या चवीमुळे हे श्रीखंड अतिशय चविष्ट बनते. आता आपण चॉकलेट फ्लेवरचे श्रीखंड तयार करूया. त्यासाठी उरलेला 1 वाटी चक्का पातेल्यात घेऊन त्यात 2 चमचे दुधात भिजवलेले 2 टेबलस्पून कोको पावडर घातली. इथे तुम्ही इथे डार्क चॉकलेटही वापरू शकता किंवा कॅडबरीही वापरली तरी चालेल. पण मला असं वाटतं चॉकलेट श्रीखंड बनवताना कोको पावडर ऐवजी चॉकलेट वापरले तर श्रीखंडाला जास्त चांगली चव येते. आता हे सगळे चमच्याने फेटून व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता हे बनवलेले श्रीखंड फ्रीजमध्ये ठेवायचे. 2 ते 3 दिवस ते चांगले टिकते. अशा प्रकारे 3 नैसर्गिक स्वादांचे श्रीखंड अगदी घरच्या घरी बनवून तयार आहे. तर तुम्ही या पाडव्याला श्रीखंडपुरीचा बेत अगदी नक्की करून पहा. तुम्हाला जर अशाच प्रकारच्या रेसिपीज पाहिजे असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करून व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करून सपोर्ट करा.